नमस्कार. तर मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कामिनी टार्गेट बोर्डवरील काही फोटो काढत म्हणते की चला अर्ध काम तर झालंय, आता याची काही गरज नाही आहे. दी राजगुरूंची सून होऊन त्यांची वाट लावणार याचे काहीच पुरावे या घरात सापडायला नकोय. तितक्यात आता कामिनीची आई तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि कामिनीला चहा विचारते. तेव्हा कामिनी चहा बाजूला ठेवायला सांगून तिच्या आईला कपाटावरची लाल बॅग काढून द्यायला सांगते. यावर आता कामिनीची आई म्हणते की ती बॅग तर नाही आहे, क्षमा त्यातूनच तर सगळे गिफ्ट्स वगैरे घेऊन गेली आहे ना. आता हे ऐकताच कामिनीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूप शॉक होऊन तिच्या आईकडे बघायला लागते आणि म्हणते की काय. यावर दामिनीची आई तिला म्हणते की हो अगं, मीच तर तिला ती बॅग भरायला मदत केली होती ना. तेव्हा कामिनी तिच्या आईवरती चिडत म्हणते की अगं काय केलंस हे तू आई. आणि ती खूपच घाबरून जाते आणि तिला आठवते की तिने ती काही फाईल्स त्या बॅगेत ठेवत असते आणि त्यातूनच तिला शांभवीचं एक स्कूल सर्टिफिकेट भेटतं आणि त्या सर्टिफिकेटमध्ये असं लिहिलेलं असतं की विद्यार्थिनी शमिका दिनकर देवधर. सदर विद्यार्थिनीच्या वर्तनाबाबत नमूद करण्यात येते की कर्कटकाचा वापर करून लहान मुलाच्या डोळ्याला इजा पोहोचवली आणि या गैरवर्तनामुळे तिला शाळेतून बाहेर काढण्यात आलं आहे. आता हा दाखला तिच्या विनंतीनुसार देण्यात येत आहे. तेव्हा ते सर्टिफिकेट बघून कामिनी म्हणते की हे सर्टिफिकेट दीने कशाला जपून ठेवले, याचा काहीच उपयोग नाही आहे. असं म्हणून ती त्या लाल बॅगेमध्ये ते सर्टिफिकेट पुन्हा ठेवून टाकते. आता हे सगळं आठवून कामिनी खूपच घाबरून जाते आणि ती तिच्या आईवरती ओरडायला लागते आणि म्हणते की तुला जरा पण डोकं नाही आहे का गं, काय गोंधळ घालून ठेवलास तू. तेव्हा तिची आई तिला विचारायला लागते की अगं काय केलं मी. तेव्हा कामिनी तिच्यावरती चिडत म्हणते की तुला पण त्याच बॅगेमध्ये गिफ्ट्स घालून द्यायचे होते का. अगं त्या बॅगमध्ये दीचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट होतं. आता हे ऐकून कामिनीची आईसुद्धा खूप घाबरून जाते. तेव्हा कामिनी म्हणते की आता ते जर कुणाच्या हाती लागलं ना तर काय होईल. आधीच ती छवी ताईकडे संशयाने बघते, आता तर तिला ते आयतं खोलीत मिळणार म्हणजे. आणि म्हणते की आता पटकन दीला हे सगळं सांगायला हवं. असं म्हणून ती लगेचच आता शांभवीला फोन करायला लागते. तर इकडे शांभवी त्या बॅगमधील गिफ्ट्स काढून सर्वांना देत असते. म्हणजे सर्वात आधी ती तेजसला गिफ्ट देत म्हणते की तेजस हे तुझ्यासाठी स्मार्टवॉच आहे. तेव्हा आता गिफ्ट बघून तेजससुद्धा खूपच खुश होतं. तर बाकीचेसुद्धा खूप कौतुकाने शांभवीकडे बघत असतात. आता वत्सलाताई शांभवीला म्हणतात की शांभवी अगं याची काय गरज होती. तेव्हा शांभवी म्हणते की असं कसं, घरातला सगळ्यात लहानगा आहे हा. आणि इतक्यात आता शांभवीच्या फोनवर कामिनीचा फोन यायला लागतो. मात्र शांभवी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा कियारा शांभवीला म्हणते की वहिनी कामिनीचे सारखे फोन येत आहेत गं, एकदा बघ ना काय म्हणते ते. तेव्हा शांभवी आता खूप टेन्शनमध्ये येते आणि कियाराला म्हणते की असू दे अगं, करीन मी नंतर तिला फोन. तर इकडे शांभवी फोन उचलत नाही आहे हे बघून कामिनी मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की दी आज तिकडे गिफ्ट वाटणार होती, त्या आधीच तिला कळायला हवं होतं की ह्या बॅगमध्ये तिने तिचं स्वतःचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि ते तिकडे कुणाच्याही हाती लागायला नको. तर इकडे शांभवी आता एक एक करून सर्वांना गिफ्ट्स देते. तर दुसरीकडे कामिनी लगातार शांभवीला फोन करत असते आणि शांभवी फोन उचलत नाही आहे हे बघून ती खूप घाबरून गेलेली असते. आता शांभवी इकडे छवीलासुद्धा गिफ्ट देते आणि म्हणते की उघडून बघ ना. तेव्हा लगेचच आता छवीसुद्धा गिफ्ट उघडून बघते तर त्यात खूप सुंदर अशी पर्स असते. ते बघून छवीसुद्धा खूप खुश होते आणि शांभवीला म्हणते की अगं किती सुंदर आहे ही पर्स, मला खूप आवडली. आता बाकीचे सगळेसुद्धा खूपच खुश असतात. आता तितक्यात अनिकेतला आठवतं की त्याचं काहीतरी काम बाकी आहे. तेव्हा तो साकेतला म्हणतो की साकेत दादू ऐक ना, काही पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या होत्या तर आपण त्या पटकन करून घेऊया ना, चल. असं म्हणून तो साकेतला घेऊन तिथून निघून जातो. तर बाकीचे सुद्धा आता सगळेजण आपापल्या कामासाठी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रतीक थोडासा नाराज होऊन घरी जात असतो. तितक्यात आता बेबी आत्याचा नवरा म्हणजेच मोरू काका प्रतीकला आवाज देत येतो आणि त्याला थांबवतो. तेव्हा आता प्रतीक मोरू काकाला विचारायला लागतो की काय आहे, काय झालं. तेव्हा मोरू काका म्हणतो की झालं सगळं राग माझ्यावरती काढतोयस का. अरे मी मगापासून बघतोय तुला, आतल्यात रागाने गुरगुरतोय तू, काय झालंय. तेव्हा प्रतीक त्यांना म्हणतो की काही नाही आणि तो पुन्हा जायला लागतो. तेव्हा आता मोरू काका पुन्हा प्रतीकला थांबवत त्याला म्हणायला लागतो की अरे आलं माझ्या लक्षात, छवीने तुला साधं गुड मॉर्निंग म्हटलं नाही म्हणून त्याचाच तुला राग आला आहे ना. यावर प्रतीक काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे कामिनी शांभवीला लगातार फोन करत असते. हे बघून कियारा पुन्हा शांभवीला म्हणते की अगं वहिनी कामिनी तुला सारखी फोन करते, एकदा रिसीव कर ना आणि बाकीची कामं पुन्हा
कर. तर छवीसुद्धा आता शांभवीला म्हणते की ऐक ना, मी बॅग बंद करते, तू आधी फोन घे, काहीतरी महत्त्वाचं असेल ना. आता शांभवी कामिनीचा फोन आलेला बघून आणि इतके सारे मिस कॉल झालेले बघून खूप टेन्शनमध्ये येते. तर इकडे छवी आता बॅग बंद करत असताना तिच्या हातून चुकून त्या बॅगची चेन तुटली जाते. हे बघून आता छवी खूप टेन्शनमध्ये येते आणि शांभवीला म्हणते की अगं, बॅगची चेन चुकून तुटली गं, सॉरी, पण तू काळजी नको करूस हा, मी आजच नवीन चेन लावून देईन. तेव्हा शांभवीसुद्धा हो चालेल असं म्हणून तिथून निघून जाते. आता शांभवी लगेच तिच्या खोलीत येते आणि कामिनीला फटकन फोन करते आणि विचारायला लागते की अगं, काय चाललंय तुझं, इतका का जीव चाललाय तुझा, किती फोन करशील. तेव्हा कामिनी शांभवीला म्हणते की अगं, जीव द्यायचाच वेळ आलाय, नशीब तू फोन केलास मला परत, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे गं. तेव्हा शांभवी म्हणते की जरा समजेल असं काहीतरी बोल. तेव्हा कामिनी आता शांभवीला सर्व काही डिटेल्समध्ये सांगायला लागते की कसं तिने त्या बॅगमध्ये तिथं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ठेवलं होतं आणि त्याच बॅगमधून गिफ्ट्स घेऊन शांभवी आता राजगुरूंच्या घरामध्ये येले. आता हे सगळं ऐकता शांभवीच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती तिथेच खाली बसते. आता तितक्यात साकेत येतो आणि शांभवीला इतकं घाबरलेलं बघून तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो. तर दुसरीकडे बेबी आत्याचा नवरा म्हणजेच मोरू काका प्रतीकला म्हणत असतो की अरे प्रतीक, मी तुला आधीच सांगितलं होतं छवीने तुझ्याकडे बघावं, तुझ्याशी बोलावं, तुला गुड मॉर्निंग म्हणावं. असं जर तुला मनापासून वाटत असेल तर त्यासाठी तुला काहीतरी मोठं करून दाखवावं लागेल ना. आठवतं आहे ना, मी सांगितलं होतं, पण तू ते करतच नाही आहेस आणि मग निराश होऊन बसतोस. आणि प्रतीक आता त्यांना म्हणतो की हे बघा, असं काही नाही आहे, छवी माझ्याशी सहज बोलू शकते. यावर मोरू काका म्हणतात की कसं, हे प्रूव्ह कसं करशील तू. तेव्हा आता प्रतीक त्यांना म्हणतो की मी करतो ना प्रूव्ह, मी लगेच करतो आणि मी तिला लगेच फोन करतो, बोलेल ती माझ्याशी कॉलवर, असं म्हणून तो छवीला लगेचच फोन करायला लागतो. तेव्हा आता बेबी आत्याचा नवरा प्रतीकला म्हणतो की फोन स्पीकरवर टाक. आता प्रतीक छवीला फोन करतो तर इकडे छवी लगेचच प्रतीकचा फोन उचलते. तितक्यात आता पाठीमागून अनिकेत तिथून जात असतो आणि तो लगेचच छवीला बघून तिथेच थांबतो. तर इकडे प्रतीक आता छवीला फोनवरती म्हणतो की हॅलो छवी, गुड मॉर्निंग. यावर आता छवीसुद्धा प्रतीकला गुड मॉर्निंग असा रिप्लाय देत. आता इकडे प्रतीक पुढे काहीतरी बोलणार तितक्यातच छवी इकडे अनिकेतला म्हणते की फिरंग्या, ती पर्स ठेवा. आता हे ऐकून प्रतीकला खूप वाईट वाटतं आणि तो छवीशी आता काहीतरी बोलायला जातो. मात्र छवीचं प्रतीकच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि ती अनिकेतशी बोलण्यात बिझी होते. तर इकडे प्रतीक लगातार छवीशी बोलण्याचा प्रयत्न करायला लागतो. मात्र छवीचं प्रतीकच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि ती अनिकेतसोबत मस्ती करण्यात बिझी होते. हे बघून आता मोरू काका हसायला लागतो. अनिकेतला म्हणतो की झालं समाधान, काय सांगितलं होतं मी तुला की तिला तुझी अजिबात किंमत नाही आहे आणि स्वतःची किंमत तयार करावी लागेल तुला प्रतीक, असं म्हणून तो आता प्रतीकच्या मनामध्ये वाईट साईड गोष्टी भरवायला लागतो. तर इकडे शांभवी खूपच घाबरून गेलेली असते. तितक्यात आता साकेत येतो आणि शांभवीच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा शांभवी खूप जोरात ओरडते आणि म्हणते की काय आहे. तेव्हा शांभवीचं हे रूप बघून साकेत खूप घाबरून जातो आणि घाबरून शांभवीकडे बघायला लागतो. तेव्हा आता शांभवीचं लक्षसुद्धा साकेतकडे जातं आणि ती टेन्शनमध्ये येऊन त्याला म्हणायला लागते की सॉरी, मी कामिनीशी बोलत होते ना फोनवर, तिचा राग चुकून तुमच्यावर निघाला. ती आईला औषध वेळेवर देत नाही ना आणि म्हणते की मी जरा आले, मला काम आहे. तेव्हा साकेत शांभवीला थांबवतो आणि म्हणतो की शांभवी, जरा बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा शांभवी अडकळत साकेतला म्हणते की बोला ना सर. तेव्हा साकेत आता थोडासा लाजायला लागतो आणि एक गिफ्ट शांभवीला देत म्हणतो की तुमच्यासाठी अंगठी घेऊन आलो आहे, कारण तुमचं ते नाजूक बोट खूप रिकामं वाटत होतं ना म्हणून, आणि विचारतो की तुमची काही हरकत नसेल तर मी घालून देऊ का. तेव्हा शांभवीसुद्धा लाजण्याचं त्या नाटक करत साकेतला म्हणते की हो चालेल ना. आता साकेत लाजत लपत कसा तरी शांभवीला अंगठी घालतो आणि म्हणतो की आत्ता खऱ्या अर्थाने त्या बोटाला शोभा आली आणि पुन्हा थोडासा नाराज होत म्हणतो की बेबी आत्या खूप बोलली ना तुम्हाला, तिच्या वतीने मी माफी मागतो तुमची. आता बेबी आत्याचं नाव घेता शांभवीला खूप राग येतो आणि ती खाली मान घालून फुटफुटत म्हणते की त्याची परतफेड तर मी व्याजासकट करणार. तेव्हा आता साकेत लगेचच शांभवीला विचारायला लागतो की काय बोललात का तुम्ही. तेव्हा शांभवी म्हणते की हो, अंगठी किती सुंदर आहे हेच बोलले मी. तेव्हा साकेत खुश होऊन म्हणतो की आवडली ना तुम्हाला. तेव्हा आता शांभवी लगेचच म्हणते की बरं जाऊ का मग मी. तेव्हा साकेत शांभवीला थांबवत म्हणतो की हो जाऊ शकता तुम्ही, पण एका अटीवर, मी परमिशन देईल तुम्हाला. तेव्हा शांभवी आश्चर्याने साकेतला विचारते की अट, बोला ना सर, कसली अट. तेव्हा साकेत शांभवीला म्हणतो की हे सर म्हणणं जर तुम्ही बंद करणार असाल तरच मी तुम्हाला जाऊ देईन. तेव्हा शांभवी आता यावर हसायला लागते आणि म्हणते की हो साकेत. तेव्हा आता साकेतसुद्धा खूप खुश होतो आणि म्हणतो की शांभवी, मी पण तुम्हाला एकेरी हाक मारली तर चालेल ना शांभवी. तेव्हा शांभवी घाईघाईत म्हणते की हो चालेल ना चालेल. तेव्हा साकेत आता शांभवीला विचारते की तुला घाई होते का शांभवी. तेव्हा शांभवी म्हणते की हो मला घाई होते. यावर आता साकेत म्हणतो की हो तू जाऊ शकते शांभवी.
यावर आता शांभवीसुद्धा साकेतला म्हणते की हो साकेत, आणि ती लगेचच आता तिथून घाईघाईत निघून जाते. आता शांभवी निघून जाताच इकडे साकेत खूप लाजायला लागतो आणि एकट्यातच बोलायला लागतो आणि शांभवीला कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करायला लागतो. तर आता इकडे शांभवी घाईघाईत खाली येते आणि तिथे तिची ती लाल बॅग नाही आहे हे बघून ती खूप घाबरून आणि म्हणायला लागते की माझी बॅग कुठे आहे. आणि तिला आठवतं की छवीच्या हातून चुकून त्या बॅगची चेन तुटली गेली आहे आणि ती तिला लावून देणार आहे, त्यामुळे ती बॅग छवीकडेच असू शकते. आता हे आठवताच शांभवी खूप घाबरून जाते आणि धावत पळत छवीच्या खोलीकडे जाते. तर आता छवीच्या खोलीत अनिकेतसुद्धा असतो आणि तो शांभवीने जी पर्स छवीला गिफ्ट दिलेली असते ती पर्स बघत म्हणत असतो की हे गिफ्ट जरा चुकलं आहे, म्हणजे ही पर्स तुला सूटच नाही होणार. यावर छवी अनिकेतला विचारते की का सूट नाही होणार मला. तेव्हा अनिकेत छवीला म्हणतो की नाही म्हणजे ही मुलींची पर्स आहे ना, तू कुठे मुलगी आहेस, असं म्हणून तो छवीला चिडवायला लागतो. आता छवीच्या हातामध्ये शांभवीची ती लाल कलरची बॅग असते आणि ती बॅग ती अनिकेतला दाखवत म्हणते की फिरंग्या, ही बॅग बघितलीस का, ही बॅग जर मी अशी तुझ्या डोक्यात मारली तर काय होईल माहिती आहे ना, असं म्हणून त्या दोघांची आता मस्ती सुरू होते आणि ती बॅग घेऊन छवी आता अनिकेतच्या पाठी पळायला लागते. आता तितक्या तिथे शांभवी येते आणि छवीच्या हातातील बॅगेकडे बघायला लागते आणि छवी असं त्या बॅगला घेऊन धावताना बघून ती खूप घाबरून जाते. आणि तितक्यात आता अनिकेतचं लक्ष शांभवीकडे जातं आणि तो शांभवीला म्हणायला लागतो की वहिनी बघा छवी तुमच्या बॅगेसोबत काय करते. तेव्हा छवीसुद्धा आता शांभवीकडे बघायला लागते आणि शांभवीला म्हणते की अगं मी नाही करत मस्ती, हाच करतोय मस्ती, पर्स घेतली त्याने माझी आणि देतच नाही आहे गं. तेव्हा शांभवी आता अनिकेतला म्हणते की अनिकेत सर का छळताय उगाच त्यांना, लहान मुलांसारखं भांडताय अगदी तुम्ही दोघं. तर आता शांभवीचं लक्ष मात्र पूर्णपणे त्या बॅगेकडे असतं. तेव्हा छवी लगेच शांभवीला म्हणते की का वहिनी तू काही काळजी करू नकोस, मी बॅगची चेन लावून आणते. तेव्हा शांभवी आता खूप घाबरून जाते आणि म्हणते की नाही नाही मी संध्याकाळी जाणार आहे ना बाहेर, तेव्हा मी लावून आणते असं म्हणून ती बॅग उचलते आणि मी आणते असं म्हणून पटकन ती बॅग घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा आता हे बघून अनिकेत हसायला लागतो आणि पुन्हा छवीला चिडवायला लागतो आणि म्हणतो बघितलंस वहिनीलासुद्धा तुझ्यावरती विश्वास नाही आहे. तर दुसरीकडे शांभवी आता ती बॅग घेऊन तिच्या खोलीत येते आणि ती बॅग उघडून ते सर्टिफिकेट शोधायला लागते. आता ती कामिनीवरती खूपच चिडलेली असते आणि म्हणते की त्या मूर्ख मुलीने याच्यातच ठेवले ना ते, असं म्हणून ती पूर्ण बॅग शोधून बघायला लागते, मात्र ते सर्टिफिकेट तिला काही सापडत नाही. हे बघून शांभवी खूप हायपर होते आणि रागातच कामिनीला फोन करते आणि तिला विचारायला लागते की अगं हे मूर्ख मुली कुठे आहे ते सर्टिफिकेट. तेव्हा कामिनी विचारायला लागते की काय झालं तुला सापडलं का ते सर्टिफिकेट. तेव्हा हे ऐकून शांभवी खूप चिडते आणि ओरडून म्हणायला लागते की नाही सापडलं, नाही आहे ते या बॅगमध्ये, आणि तू नक्की याच बॅगेमध्ये ठेवलं होतंस ना. तेव्हा कामिनी म्हणते की हो अगं मी त्याच बॅगमध्ये ठेवलं होतं. यावर शांभवी चिडून म्हणते की पंख फुटले का मग त्याला, उडून गेलं का ते. हे ऐकून आता कामिनी खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की ते सर्टिफिकेट तर त्या छवीच्या हाती तर नाही लागलं, हे जर असं असेल तर, असं म्हणून ती खूपच घाबरून जाते. आता हे ऐकतं शांभवीसुद्धा खूप घाबरते आणि म्हणायला लागते की नाही नाही ते छवीच्या हाती लागलं ना तर ती कुठेतरी लपवून ठेवीन, आणि म्हणते की घरात कुठेतरी पडलं नसेल ना आणि ती त्या थेरडीच्या हाती लागायला नको, नाहीतर तिला लगेच कळेल की मी शमिका देवधर आहे आणि म्हणूनच मी बदला घ्यायला इथे आली आहे. आणि तिला आठवते की लहान असताना बाई आजीवरती ती खूप चिडून ओरडत असते शाळेमध्ये आणि म्हणत असते की सरस्वती बाई तुम्ही हे बरोबर करत नाही आहे, बदला घेणार मी, सोडणार नाही तुम्हाला. हे आठवून आता शांभवी खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणायला लागते की ते सर्टिफिकेट दुसरं कोणाच्या हाती लागण्याआधी मला ते शोधायला हवं, नाहीतर ती सोडणार नाही मला. तर दुसरीकडे आपण पाहतो की राजनाथ त्याच्या तायडीला काही सर्टिफिकेट दाखवत म्हणतो की तायडे हे बघ. तेव्हा ते सर्टिफिकेट्स बघून तायडी म्हणते की शमाच्या शाळेचे सर्टिफिकेट्स, आता काय तिला कॉलेजमध्ये भरती करायचं आहे की काय, तिच्या शाळेची कागदपत्र तू कशाला जमा करतोयस आणि एवढी सगळी कागदपत्र याचा काय वाटप करायचं आहे की काय. मला आधी वाटायचं की तू त्या शमासाठी खुळा झाला आहे, पण आता असं वाटतंय की तुझ्या डोक्यावर पूर्ण परिणाम झाला आहे. तेव्हा राजनाथ खूप चिडतो आणि रागाने म्हणतो की तायडे काही परिणाम नाही झाला आहे, ते सर्टिफिकेट नीट बघ, त्या शमाने लहान असताना काय काय कारनामे केलेत ना ते सगळ्यांचे प्रूफ आहेत त्यात. तेव्हा तायडी विचारते की काय केलं होतं तिने. तेव्हा राजनाथ सांगतो की परीक्षा देत असताना कॉपी करायला एका मुलाने नकार दिला तर त्या बिचाऱ्या पोराचा डोळा फोडला तिने आणि मग नंतर पाठवलं तिला सुधारगृहात. हे ऐकून आता तायडीसुद्धा खूप शॉक होते आणि म्हणते की अरे देवा, म्हणजे लहानपणापासूनच खुरापती होती का ती, त्या पोराचा डोळा फोडला म्हणजे खुनशी पण होती. आणि ती राजनाथला समजावत म्हणते की भावड्या लांब राहा बाबा तू तिच्यापासून, नाहीतर ती तुझ्या जीवावर पण उठेल. तेव्हा राजनाथ म्हणतो की अगं ती काय माझ्या जीवावर उठणार आहे, तिचा जीव तर मीच घेणार आहे आणि त्यासाठी ती सगळी सोय करतोय ना. अगं तायडे
ती कायम मला घाबरूनच राहणार, कारण तिचा भूतकाळ ना फक्त मला माहिती आहे. आणि ती कागदपत्र तो दाखवत म्हणतो की हा आहे तिचा पुरावा, आणि तिचे ग्रह सगळे कसे फिरवतो ना मी ते बघच तू. राजनाथ म्हणतात मला दोरी समजून पाय द्याल ना तर साप बनवून डसेल मी, आणि म्हणतो की तिच्या शमाच्या संसारात नाही विष कालवलं ना तर नाव नाही लावणार राजनाथ. तर इकडे ते सर्टिफिकेट सापडत नसल्याने शांभवी चांगलीच घाबरून गेलेली असते आणि सगळीकडे ते सर्टिफिकेट शोधत असते. आता ती हॉलमध्ये येते आणि विचार करायला लागते की छवी ती बॅग घेऊन इथूनच गेली होती, तर इथेच कुठे पडलं असेल का ते सर्टिफिकेट, असं म्हणून ती सगळीकडे ते सर्टिफिकेट शोधायला लागते. तर तिला तिथे एक कागद सापडतो, तेव्हा ती खुश होऊन तो कागद उचलते. तितक्यात आता तेजस होऊन तिच्या हातातून तो कागद खेचतो. हे बघून आता शांभवी खूपच घाबरून जाते. तेव्हा तेजस तिला म्हणतो की वहिनी, अगं हा माझ्या नोट्सचा कागद आहे, सगळीकडे किती शोधला, बरं झालं सापडला, असं म्हणून तो कागद घेऊन तो तिथून निघून जातो. आता शांभवी इकडे खूप घाबरलेली असते आणि म्हणते की माझं सर्टिफिकेट कुठे आहे, छवीच्या रूममध्ये तर नसेल ना, असं म्हणून ती छवीच्या रूमकडे जाते. तर दुसरीकडे बेबी आत्याचा नवरा म्हणजेच मोरू काका प्रतीकला घेऊन एका वडापावच्या गाड्यावरती येतो आणि त्यांना म्हणतो की 2 वडापाव द्या आणि गोड पाहिजे, गोड चटणी लावा, कारण आमचे साहेब जरा जास्तच गोड आहेत ना. तेव्हा प्रतीक आता रागानेच मोरू काकाकडे बघायला लागतो आणि म्हणतो की टोमणा मारताय का मला, आणि त्या रागानेच त्या वडापाववाल्या दादाला म्हणतो की गोड नाही आवडत मला अजिबात, एकदम तिखट चटणी लावा. तेव्हा मोरू काका आता प्रतीकला समजावत म्हणतात की अरे यांच्याकडची चटणी खूप तिखट असते. मात्र प्रतीक त्यांचं काही ऐकायला तयार, आणि तो खूपच रागात असतो आणि त्या वडापाववाल्या दादाला म्हणतो की दादा खूप तिखट चटणी लावा आणि त्याच्यासोबत ना तिखट मिरच्या पण द्या. तेव्हा ते वडापाववाले दादा आता प्रतीकला आणि मोरू काकाला वडापाव देतात आणि आता प्रतीक रागातच खूप असतो आणि वडापाव खायला लागतो रागारागातच, आणि त्यासोबतच तो मिरच्या पण खायला लागतो. तेव्हा हे बघून मोरू काका आता टेन्शनमध्ये येतात आणि प्रतीकला म्हणायला लागतात की अरे प्रतीक जरा जपून, त्रास होईल तुला. तेव्हा प्रतीक म्हणतो की नाही होते मला त्रास, आणि प्रतीक आता इकडे खूप चिडलेला असतो आणि तो रागाच्या भरात अजून मिरच्या मागून घ्यायला लागतो आणि त्याला अनिकेत आणि छवीची मस्ती आठवायला लागते. त्या दोघांचं बोलणं, हसणं, खेळणं सगळं त्याला आठवायला लागतं आणि ते आठवून त्याला खूप राग यायला लागतो आणि त्या रागाच्या भरात तो तिखट मिरच्या भराभर खायला लागतो आणि त्या तिखट मिरच्यांमुळे त्याला आता ठसका लागतो. हे बघून मोरू काका खूप घाबरून जातं आणि प्रतीकला पाणी द्यायला लागतो. मात्र प्रतीक खूप चिडलेला असतो आणि तो पाणी घ्यायला पण नकार देतो आणि म्हणतो की नाही होते मला त्रास. तर इकडे आता शांभवी छवीच्या खोलीत येते आणि इकडे तिकडे बघत म्हणायला लागते की त्या बॅगमध्ये ते सर्टिफिकेट नव्हतं, मग कुठे पडलं असेल ते सर्टिफिकेट. तर आता अजूनही अनिकेत छवीच्या खोलीतच असतो आणि अजूनही त्या दोघांची मस्ती सुरू असते. आता इकडे त्या दोघांनाही बघून शांभवी मात्र खूप टेन्शनमध्ये येते आणि पटकन हळूच दाराआड लपते आणि दाराआडून या दोघांकडे रागाने बघायला लागते. आता अनिकेत तिथेच टेबलवर असणारे एक कागद घेतो आणि छवीला म्हणतो की तू थांब जरा 1 मिनिट. आता हे सगळं शांभवी दाराआडून बघत असते. आता अनिकेत तिथला एक कागद बघून, अनिकेतच्या हातातला कागद बघून शांभवीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती खूपच शॉक होऊन बघायला लागते. तर इकडे छवी आता अनिकेतला विचारते की अरे काय करतोयस तू हे. तेव्हा अनिकेत छवीला म्हणतो की माझी चूक सुधारतोय आणि तो त्या कागदाचं काहीतरी बनवायला लागतो. तर इकडे शांभवीच्या लक्षात आलेलं असतं की अनिकेतच्या हातातला जो कागद आहे तो दुसरा तिसरा कुठला कागद नसून तिचं ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटच आहे. हे बघून शांभवी आता खूप घाबरून जाते आणि आता सर्टिफिकेटकडे घाबरून बघायला लागते. तर अनिकेत आता त्या कागदाचं विमान बनवतो आणि त्या विमानाकडे बघत म्हणतो की छवीचे बाबा, माझी ना एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. छवीला ना लवकरात लवकर प्रेम होऊ दे, तिच्या आयुष्यात लवकरात लवकर एक छान मुलगा येऊ दे. तेव्हा हे बघून छवी आश्चर्याने अनिकेतकडे बघायला लागते. तर अनिकेत आता म्हणतो की त्या दोघांचं लवकरात लवकर लग्न होऊ दे आणि दोघांचं लग्न होऊन त्यांना इथेच आमच्यासोबत आमच्या घरी कायम राहू दे, असं म्हणून अनिकेत ते कागदाचं विमान केलेलं हवेत उडवतो. आता हे बघून शांभवी खूपच चिडते आणि घाबरूनसुद्धा जाते आणि धावत पळत येऊन बाहेर ते कागदाचं बनवलेलं विमान बघायला लागते. तर तिथेच एक माणूस कचरा जाळत असतो आणि त्या जळणाऱ्या कचऱ्यामध्ये ते विमान येऊन पडतं. आता हे बघून शांभवी खूपच खुश होते आणि हसायला लागते आणि तिच्या जीवात जीव येतो आणि ती म्हणते की वा, सुंठी वाचून खोकला गेला, पण शांभवी ही चुकूनही परत व्हायला नको, नाहीतर तू ह्या राजगुरूंना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅनला ना आग लागेल, असं म्हणून ती त्या जळणाऱ्या कचऱ्याकडे बघून हसायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की बाई आजींच्या खोलीत त्यांच्यासाठी औषधं घेऊन येते आणि म्हणते की तुमच्या औषधांचा टाईम झाला आहे ना, तुमच्यासाठी औषधं घेऊन आली आहे. आणि त्या औषधांचा ओव्हरडोस बाई आजींना देत म्हणते की रोज तुम्हाला असाच ओव्हरडोस देऊन मला खूप मज्जा येणार आहे. ओव्हरडोसमुळे शुगर लो होणार आणि लवकरच तुम्ही ढगात जाणार, असं म्हणून ती बाई आजींना ती औषधं द्यायला लागते. आता तितक्यात तिथे छवी बाई
बाई आजींना आवाज देत येते. आता छवीचा आवाज ऐकता शांभवी खूप टेन्शनमध्ये येते आणि छवीकडे बघायला लागते. आता छवी आतमध्ये येते आणि बाई आजींच्या हातातील औषधं बघून खूपच शॉक होते आणि बाई आजींकडे बघायला लागते. आता बाई आजी त्या औषधांचा ओव्हरडोस घेणारच तितक्यात छवी बाई आजींना थांबवते आणि जोरात ओरडत म्हणते की बाई आजी थांब. आता हे बघून शांभवी खूपच शॉक होऊन छवीकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.